रात्रीचे गडद आकाश, वेगाने जमा होणारे काळे ढग आणि अचानक आकाशात प्रकटणारी एक विशाळ, रहस्यमयी दिव्य ऊर्जा. अनेक संस्कृतींमध्ये या देवतेचा उल्लेख येताच मनामध्ये एक प्रकारचा दबाव जाणवू लागतो. ही ऊर्जा कडक शिस्त आणि कर्माच्या हिशोबाशी जोडलेली आहे. आपल्या सूर्यमालेतील हा प्रचंड शनी ग्रह आहे. याचे कडे आणि आकारमान विश्वातील एका मोठ्या सत्तेचे प्रतीक मानले जाते. आता 16 मे 2026 या तारखेला एक विशिष्ट खगोलीय घटना घडणार आहे, जी अनेक दशकांनंतर पाहायला मिळते. या दिवशी शनिवार, अमावस्या आणि शनी जयंती हे तिन्ही योग एकाच वेळी एकत्र येत आहेत. गणितीयदृष्ट्या हा एक दुर्मिळ योगायोग आहे. ही वेळ भीतीने लपून बसण्याची आहे की आपल्या आयुष्यातील कर्मांची दिशा बदलण्यासाठी या दुर्मिळ संधीचा वापर करण्याची. रात्रीच्या वेळी उजळून निघालेली ही मंदिरे लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. इथे प्रत्येकजण आपापल्या संकटांतून सुटका मिळवण्यासाठी येतो. समाजात अशी धारणा आहे की शनिदेव हे केवळ शिक्षा देणारे किंवा संकट आणणारे देव आहेत. वास्तवात शनिदेव हे विश्वाचे न्यायाधीश मानले जातात. ते केवळ आपल्या कर्मांचा हिशोब समोर ठेवतात, ज्यातून कोणाचीही सुटका नसते. ज्याला लोक शनिदोष म्हणतात, तो आपल्याच भूतकाळातील निर्णयांचा आणि कृतींचा परिणाम असतो. ही वेळ आत्मचिंतनाची असते. 16 मे रोजी येणारा हा मुहूर्त आपल्याला आपली चूक सुधारण्याची आणि जीवनात पुन्हा एकदा शिस्त आणण्याची वाट दाखवतो. जेव्हा सूर्यपुत्राचा जन्म झाला तेव्हा संपूर्ण अवकाशात एक अत्यंत शांत, रहस्यमय पण प्रचंड प्रभावी ऊर्जा निर्माण झाली होती. सूर्यदेव आणि माता छाया यांचे पुत्र म्हणून शनिदेवांचे आगमन झाले. जन्मानंतर जेव्हा शनिदेवांची पहिली नजर सूर्यदेवांवर पडली तेव्हा त्यांच्या रथाची गती पूर्णपणे थांबली होती. त्यांच्या या दृष्टीमध्ये सत्याचा असा प्रखर प्रकाश होता, ज्यासमोर कोणतीही अहंकार टिकू शकत नव्हता. म्हणूनच त्यांना कर्माचे फळ देणारे देव मानले जाते. शनिदेवांची शक्ती ही न्यायाचा आधार आहे. ज्यांच्या मनात प्रामाणिकपणा आहे त्यांच्यासाठी ही ऊर्जा नेहमीच मार्गदर्शक ठरते. मे 2026 मधील या मुहूर्ताचा लाभ घेण्यासाठी काही विशेष कृती सांगितल्या जातात, ज्या आपल्या मनाची शुद्धी करतात. तिळाच्या तेलाचा दिवा भक्तिभावाने लावणे हे केवळ एक कर्म नसून ते आपल्या मनातील सर्व नकारात्मकता आणि अंधार पूर्णपणे जाळून टाकण्याचे एक अत्यंत शक्तिशाली प्रतीक आहे. या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे आणि गरजू लोकांना मदत करणे यातून शनिदेवांच्या नियमांचे पालन होते. मनाच्या एकाग्रतेसाठी ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा जप केल्याने विचारांमध्ये स्पष्टता येते. या विधींमागे कोणताही चमत्कार नाही, तर स्वतःला शिस्त लावण्याची आणि चुकीच्या कर्मांपासून दूर राहण्याची ही एक प्रक्रिया आहे. खरी पूजा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण गरिबांची सेवा करतो आणि वडीलधाऱ्यांचा आदर करतो. नम्रता हा शनिदेवांना प्रिय असलेला गुण आहे. खोटे बोलणे किंवा इतरांवर अन्याय करणे या गोष्टींमुळे व्यक्ती कर्माच्या जाळ्यात अडकते. अहंकार हाच प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा ठरतो. आता तुमची पाळी. सांगा पाहू, शनिदेव कोणाचे पुत्र आहेत? बरोबर उत्तर आहे सूर्यदेव. आणि शनी जयंतीला कोणत्या तेलाचा दिवा लावला जातो? उत्तर आहे तिळाच्या तेलाचा. खरी भक्ती केवळ माहितीमध्ये नसून ती आपल्या वर्तनातून दिसून आली पाहिजे. न्याय्य मार्गावर चालणे हीच खरी उपासना आहे. लक्षात ठेवा, तुमचे आजचे कर्मच तुमचे उद्याचे भविष्य घडवते. शनिदेव हे कर्माचा आरसा आहेत. जेव्हा आपण सत्याने जगतो तेव्हा नशीब नक्कीच उजळते. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय शनिदेव महाराज.